विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आता विषय काय आहे माहिती आहे का की सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट हा जो एवढा फंडामेंटल सिद्धांत आहे हा की ॲझॅक न्यूटनने कॅल्क्युलस शोधलं होतं. पण कॅल्क्युलस इज द टूल, इज द मोस्ट पॉवरफुल टूल. मग तुम्हाला करन्सी मॅनेजमेंट करायचं असेल किंवा ॲटॉमिक एनर्जी बनवायचं असेल किंवा हायड्रोजन बॉम्ब बनवायचं असेल, कॅल्क्युलस इज द मोर पॉवरफुल टूल. ॲटॉमिक एनर्जी ह्याच्याशी काय माझा काही संबंध नाही, कारण मी प्युअर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा अभ्यासक आहे. पण हा कॅल्क्युलसचा एवढा फंडामेंटल सिद्धांत आहे कॅल्क्युलस म्हटला की सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट. तर याच्यावरचा रिसर्च पेपर आहेत ना, मी ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट केलेले. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा विशेषतः कॉपीराईट डिपार्टमेंटचं असं मत आहे की त्यात काय लिहिलंय हे त्यांना समजत नाही. त्यात काय लिहिलंय हे त्यांना समजत नाही. आता त्यात काय लिहिलंय हे त्यांना समजत नाही हे माझी चूक आहे का? आणि एक IAS ऑफिसरने धक्कादायक विधान केलेलं आहे. तो बोलतो ॲझॅक न्यूटन कोण आहे. धक्कादायक विधान केलेलं आहे त्यांनी. ॲझॅक न्यूटन कोण आहे? तर मला संपूर्ण भारतीयांना हे सांगायचं आहे, हे संशोधन जर अमेरिकेच्या हाती लागलं तर ऑलरेडी आपण अमेरिकेचे गुलाम आहोत. ऑलरेडी अमेरिकेसमोर आपलं काहीच चालत नाही. आपला बजेट आहे ना, बजेट हा संसदेत जाहीर होण्याच्या अगोदर वर्ल्ड बँकेकडून अप्रूव्हल येतं त्याला. ही रियालिटी आहे. तर हे संशोधन जर अमेरिकेला भेटलं, अमेरिकेकडे गेलं, मी काय देणार नाही. मी एवढ्या वर्ष अत्यंत वाईट अवस्थेत भारतातच राहतोय. पण जर या गोष्टीची जर अमेरिकेला कुणकुण लागली तर अमेरिका कारण अतिशय फंडामेंटल आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॅल्क्युलसचा उपयोग आहे, प्रत्येक क्षेत्रात. आणि एवढं पॉवरफुल संशोधन जर अमेरिकेच्या हाती लागू नये ही माझी इच्छा आहे. त्याचा उपयोग भारतीयासाठी व्हावा, भारताच्या करन्सीवर लिहिण्यात यावा अशी माझी इच्छा आहे. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट जगाच्या इतिहासातील हा सर्वात फंडामेंटल सिद्धांत आहे. आणि गव्हर्नमेंट ही अक्कल नसलेली ऑर्गनायझेशन आहे. गव्हर्नमेंट आहे ना, गव्हर्नमेंट हा एक असा सफेद हत्ती आहे की जो भारतीय लोक स्वतःच्या खर्चाने पोचतात. ते अतिशय नालायक ऑर्गनायझेशन म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ह्या गेली 10 वर्ष नव्हे, मी 25 वर्ष गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सारखी नालायक ऑर्गनायझेशन या जगामध्ये दुसरी कुठलीही नाही. तर मी या व्हिडिओच्या वतीने भारतीयांना आणि गव्हर्नमेंटला अल्टिमेटम देतोय, जर तुम्ही हे संशोधनावर जर तुम्ही विचार केला नाही तर भारताचं खूप मोठं नुकसान होईल. आणि जसं हळदीचं पेटंट अमेरिकेने जसं बळकावलं होतं, तसं मला भीती वाटते की हे जर पेटंट अमेरिका बळकावणं म्हणजे बरं. तर ह्याच्याविषयी मी कोर्टामध्ये केस करणार आहे भारत सरकारवर. थँक्यू, धन्यवाद. काय रे